नाशिक शहरातील खड्डे रस्त्यांची साथ सोडायला तयार नाहीयेत। रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीपासून नाशिक शहरामध्ये खड्ड्यांची समस्या आहे। मात्र नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून दरवेळेस वेगवेगळी कारणं सांगितली जातात। गणेशोत्सवाच्या सुरुवातीला देखील अशा स्वरूपाचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, खड्डे बुजवतील असं सांगण्यात आलेलं होतं। मात्र आपण बघतोय गणेशोत्सवाचे 6-7 दिवस उलटून गेलेले आहेत, तरी देखील नाशिक शहरामध्ये जागोजागी खड्डे बघायला मिळत आहेत। 8 दिवसापूर्वी भाजपचे आमदारांनी महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या मांडलेला होता, त्यांना अल्टिमेटम दिलेला होता। 8 दिवसांमध्ये जर खड्डे बुजवले गेले नाही तर आयुक्तांना रस्त्यावर फिरू देणार नाही अशा स्वरूपाचा इशारा दिलेला होता। मात्र त्यानंतर देखील परिस्थितीमध्ये फारशी सुधारणा झालेली नाहीये। काही मोजक्या ठिकाणचे खड्डे बुजवण्याचं महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलं, मात्र शहरात इतरत्र सर्वत्र अशा स्वरूपाचे आपल्याला खड्डे बघायला मिळत आहेत आणि याच खड्ड्यांमधनं वाहन चालक आपला जीव मुठीत धरून चालत आहेत। त्यामुळे आता हे खड्डे बुजणार तरी कधी हा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडलेला आहे। ज्या ठिकाणी काही खड्डे बुजवण्यात आलेले आहेत तिथली खडी देखील पुन्हा एकदा बाहेर पडायला लागलेली, त्यामुळे रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं कामाचा दर्जावर देखील शंका उपस्थित होते आणि एकूणच शहरामधली ही परिस्थिती काही केल्या सुधारत नाहीये। सर्वच पक्षांच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं झाली, निवेदन देण्यात आले, मात्र फारसा फरक पडलेला दिसत नाहीये। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।